मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अयोध्येतील राम मंदिराचा ध्वजारोहण सोहळा ध्वज प्रतिष्ठान आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्याच अनुषंगाने देशभरातले निमंत्रित जे आहेत ते अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अयोध्येत आज मंदिरावर लावण्यात येणारा हा ध्वज अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे। आपल्यासोबत नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास महाराज आहेत। महाराज, कशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे या ध्वजाचं, काय नेमकं सांगता येईल? सियावर रामचंद्र की जय। आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, अत्यंत पवित्र असा दिवस। असं शास्त्रात सांगितलं आहे की 8800 वर्षानंतर आज या शुद्ध पंचमी मंगळवारी या ठिकाणी येते आहे। सीतामाता आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह आजच्याच दिवशी झाला। प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस देखील मंगळवार मानला गेला आहे। रामनवमी आपण जाणतो, त्याचप्रमाणे आमचे जे आराध्य आहेत हनुमंतराय यांचा देखील जन्मदिवस हा मंगळवार मानला गेला आहे। त्यामुळे अत्यंत पवित्र अशा दिवशी आज अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याचप्रमाणे सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते आज हा सुवर्ण दंडावरती उभारलेला अत्यंत पुण्यपवित्र असा हा ध्वज, रामध्वज, आज राममंदिरावरती प्राणप्रतिष्ठेत पूजन होऊन त्या ठिकाणी स्थानापन्न होतं आहे। आता अगदी थोड्याच वेळामध्ये आत्ताच पंतप्रधान नवीन जे परिकोटी, म्हणजे ज्याला बाजूचा जो पेरिफेरी ओऱ्या म्हणतात आमच्या मराठी भाषेमध्ये, या ठिकाणी जे काही सप्तऋषी, त्याचप्रमाणे अन्नपूर्णा, अन्य देवता, गरुड, शबरी मातेचं जे मंदिरं आहेत छोटी मोठी, त्या मंदिराचं सगळं पूजन करून आदरणीय मोदीजी आत्ताच राम मंदिरापाशी पोहोचत आहेत। म्हणजे चिन्हांकित असा हा ध्वज आहे। या ध्वजावर जे काही चिन्ह आहेत ते नेमके कशाचे प्रतीक आहेत, काय नेमकं सांगितलं जात आहे? आपण जो वृक्ष पाहत आहात त्या वृक्षाच्या संदर्भामध्ये रघुवंश जो आहे, या रघुवंशाचा तो राजवृक्ष त्या ठिकाणी सांगितलेला आहे। त्याचप्रमाणे ओंकाराचं चिन्ह त्या ठिकाणी आहे। आपण जाणत आहात अ उ म ब्रह्मा विष्णू महेश्वर, हिंदू धर्माचं सर्वात मोठं प्रतीक हे ओंकार मांडले। ओम जर लावला नाही तर मंत्र देखील अशुद्ध मानला गेला आहे। ते धर्माचं सर्वोच्च प्रतीक त्या ठिकाणी आहे। त्याचप्रमाणे रघुवंश जो आहे हा आपण जाणत आहात विवस्वानापासून इक्ष्वाकू आणि मनू हे संपूर्ण रघुकुल जे आहे हे सूर्यवंशी मानलं जातं, म्हणून त्या सूर्यवंशाचं प्रतीक म्हणून हे 3 चिन्ह त्या ठिकाणी त्या धर्मध्वजावरती आहेत। आपण जाणत आहात की जे उत्तर भारतीय जी मंदिर शैली आहे त्या शैलीच्या माध्यमातनं मंदिर बांधलं गेलं आहे। परिकोटा जो आत्ता जो पूर्ण होतो आहे तो दक्षिण भारताच्या पद्धतीने बांधला गेला आहे आणि आजचं जे ध्वज आहे हे गुजरात पद्धतीने केलं आहे। आपण म्हणजे मागच्या वर्षी मंदिराची पूर्ण निर्मिती करण्यात आली आणि आज ध्वजारोहण या ठिकाणी होतो आहे। शेवटचा आणि सगळ्यात सुवर्ण असा हा क्षण ऐतिहासिक म्हणावा लागेल। शेवटचा शब्द मी त्याला करणार नाही, पूर्ण होता आहे आणि धर्मशास्त्र पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते असं त्या ठिकाणी म्हटलं आहे। तर आज परिपूर्णता त्या ठिकाणी होते आहे आणि हिंदू धर्माच्या दृष्टीने, राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत असामान्य असा योग आजच्या दिवशी आहे। खूप धन्यवाद। राष्ट्राच्या दृष्टीनं असामान्य असा हा योग आजच्या दिवशी आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी अयोध्येच्या राम मंदिरावर ध्वजारोहण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला हिंदू धर्मशास्त्रात देखील अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्त्व असल्याचं महंत सुधीर पुजारी हे सांगतात। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।